बीडमध्ये जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामध्ये दोन भावांचा निर्घृण खून करण्यात आला। अजय भोसले आणि भरत भोसले अशी या दोघांची नावे आहेत। नातेवाईकांसह असलेल्या जुन्या वादातनं ही हत्या झालेली आहे आणि पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे। खरोखरच या घटनांच्या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये सध्या काय चाललंय असा प्रश्न उपस्थित व्हावा। दोन सख्या भावांची हत्या झालेली आहे आणि त्याचबरोबर अंबेजोगाईमध्ये सुद्धा गोळीबार झाल्याचं कळतंय। आता या बातमी संदर्भामध्ये पुन्हा एकदा गोविंद शेळके आपले प्रतिनिधी माहिती देतात। गोविंद, नक्की काय प्रकार झाला हा हत्येचा? निश्चितपणे बीड जिल्ह्यातील या काही खुनाच्या जे घटना आहेत त्यात थांबायचं नाव घेत नाहीयेत। रात्री आष्टी तालुक्यातील वाहिरा या ठिकाणी एक अशीच धक्कादायक घटना घडली, ज्यामध्ये जमावाने केलेल्या हल्ल्यामध्ये 2 सख्या भावाचा मृत्यू झालाय, ज्याच्यामध्ये अजय भोसले आणि भरत भोसले असं मृत व्यक्तीचं नाव आहे आणि अवघं 31 वर्ष आणि 33 वर्ष असं वय आहे। यामध्ये कृष्णा भोसले हा सुद्धा गंभीर जखमी झालाय। खरं तर नातेवाईकाच्याच वादातून या हल्ल्याला सुरुवात झाली आणि गावातील लोक त्यासोबतच बाहेरगावचे लोक एकत्र झाले आणि रात्री रॉडने चाकूने जो काही हल्ला करण्यात आला त्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय। यांना आष्टीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले। तर कृष्णा भोसले हा जो गंभीर या हल्ल्यामध्ये जखमी झाला होता त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। या संदर्भाने आष्टी पोलिसांनी जवळपास 4 संशयितांना ताब्यात घेतलंय। आता पोलीस मागावरती आहेत की ज्यांनी कुणी हल्ला केला होता त्यांना ताब्यात घेतलं जाईल। याचं कारण जरी कळू शकलं नसलं तरी हा धक्कादायक हल्ला होता, ज्या हल्ल्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय। धन्यवाद गोविंद, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर बीडमध्ये 2 महत्त्वाच्या आणि अत्यंत अशांती निर्माण करणाऱ्या अशा घटना आपण पुन्हा एकदा पाहिल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।